जूनमध्ये सूर्य, शनीसह 6 मोठ्या ग्रहांच्या चाली बदलणार. या 4 राशींची डोकेदुखी वाढणार. संकट येण्याआधीच व्हा सतर्क. जून महिन्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली पाहायला मिळणार आहेत. याचा खोल परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होईल. काहींसाठी ग्रहांचं हे संक्रमण शुभ ठरेल, तर काही राशींना जून महिन्यात मोठा फटका बसणार आहे. जून महिन्यात सूर्य आणि शनीसह अनेक मोठे ग्रह चाल बदलणार आहेत. याची सुरुवात मंगळ ग्रहापासून होईल. मंगळ 1 जून रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच युरेनस देखील त्याच दिवशी राशी परिवर्तन करेल. यानंतर 3 जून रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल. जून 14 रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मिथुन राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर जून 29 रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत जाईल. त्यानंतर महिन्याच्या मध्यात म्हणजे जून 15 रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. यावेळी मिथुन राशीत 3 ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही योग निर्माण होईल. महिन्याच्या शेवटी म्हणजेच 29 जूनला शनी कुंभ राशीत वक्री चाल चालेल. ग्रहांच्या या स्थितीमुळे काही राशींचा शुभ काळ सुरू होईल, तर काही राशींवर एका मागोमाग एक संकट येतील. मुख्यत्वे 4 राशींना या काळात संकटाचा सामना करावा लागेल. या राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया. 1. मिथुन रास. जून महिन्यात मिथुन राशीच्या लोकांना अनेक चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या कामात फारसं समाधान मिळणार नाही आणि तुम्हाला पैसे मिळवण्यात काही अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. व्यावसायिकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल आणि व्यावसायिक कामकाजात विलंब होऊ शकतो. जास्त धावपळ केल्याने पाय दुखण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर अहंकारामुळे नातेसंबंधांमध्ये परस्पर समंजसपणाचा अभाव असू शकतो. 2. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी घुसमट झाल्यासारखं वाटू शकतं आणि वरिष्ठांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. व्यावसायिक जीवनात थोडा निष्काळजीपणा केल्यामुळे तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता. त्यामुळे या सर्वापासून सावध राहा. निष्काळजीपणा टाळा. कोणत्याही मित्राला सिक्रेट सांगणं टाळा, अन्यथा बदनामी होण्याची शक्यता आहे. या महिन्यात कौटुंबिक सदस्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. 3. मकर रास. जूनमध्ये मोठ्या ग्रहांच्या हालचालीमुळे मकर राशीच्या लोकांना सतर्क राहावं लागेल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा दोन्ही बाबतीत तुमचं नुकसान होऊ शकतं. पैशाशी संबंधित बाबींमध्ये जोखीम घेणं टाळा. नोकरदार लोकांना सहकार्यांमुळे अडचणी येऊ शकतात, त्यामुळे ते नोकरी बदलण्याचा विचार करतील. या महिन्यात तुम्ही कोणतंही काम कराल, तुम्हाला त्याची योग्य किंमत मिळणार नाही, जे तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनेल. तुमच्या वडिलांसोबतचे तुमचे संबंध बिघडू शकतात, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात अशांतता येईल. 4. मीन रास. जून महिन्यात ग्रहांच्या राशी बदलामुळे मीन राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्हाला तुमच्या कृतींबाबत सावध राहावं लागेल आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक बाबींवरही लक्ष द्यावं लागेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. व्यावसायिकांना त्यांच्या योजनांकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्या वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. लव्ह लाईफमध्ये काही गैरसमज वाढू शकतात, ज्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावं लागेल, अन्यथा तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्लेमर: या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे. आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. धन्यवाद.